नमस्कार मित्रांनो, मेडमार्क या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ डिस्कस करणार आहे. नीट 2026मध्ये आपला हा कट ऑफ काय असेल, रँक आणि कॅटेगरीनुसार आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी जर का आपण 2026च्या नीट पेपरची डिफिकल्टी बघितली की पेपर कसा होता, तर हे साध्या शब्दामध्ये मी तुम्हाला हे असं रिप्रेझेंट केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला जो 2026चा पेपर आहे, तो 2025 एवढा हार्डही नाही आणि 2024 एवढा सोपाही नाहीये. हा पेपर आपण मधातला म्हणू शकतो. त्यामुळे जो कट ऑफ आहे, तो जास्त वाढणारही नाही आणि जास्त कमीही येणार नाही. पण एक गोष्ट तर नक्की आहेच, हा कट ऑफ आपला 2025 एवढा कमी येणार नाही. 2025 पेक्षा साधारणपणे 50 मार्कने तर कट ऑफ आपला वाढणारच वाढणार. नंतर सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. हा आहे आपला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ स्टेट कोटा महाराष्ट्र. जे तुम्ही बघू शकता की इथे आपण जो रँक आहे तो इथे मेन्शन केलेला आहे आणि त्याच सोबत 2025 चे मार्क्स सुद्धा आपण इथे मेन्शन केलेले आहेत. म्हणजे आपण कम्पेअर करू शकू की मार्क्स किती वाढलेले आहेत कट ऑफचे. तर तिथे तुम्ही बघू शकता की जो आपल्याला रँक आहे, रिक्वायर्ड रँक ओपनसाठी, तो आपल्याला 86,000च्या जवळपास आपल्याला 2026 मध्ये रँक हवा आहे. कारण की 2025 मध्ये जर का रँक एवढा गेला तर याच रँकच्या जवळपास आपल्याला रँक हवा आहे. तर तेच मागच्या वर्षीचे आपण जर का मार्क्स बघितले तर ते होते 474 मार्क्स आणि तेच जर का या वर्षीचं बघितलं तर आपल्याला 535 प्लस मायनस 10 मार्क्सच्या जवळपास ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. तेच जर का आपण ओबीसीचं बघितलं तर रिक्वायर्ड रँक आहे 87,000च्या जवळपास आणि मार्क आहेत 534 प्लस मायनस 10. EWS कॅटेगरीचा कोटाच नसतो, त्यामुळे जर का आपण SC कॅटेगरीची गोष्ट केली तर तिथे आपल्याला रँक आहे तो 1,80,000च्या जवळपास आपल्याला रँक लागतो. मागच्या वर्षीचे मार्क्स 417 मार्क्स होते आणि या वर्षीचे मार्क्स 465 प्लस मायनस 10 मार्क्स. जर का आपण ST कॅटेगरीचं बघितलं तर 3,85,000च्या जवळपास रँक गेला होता आणि 320 प्लस मायनस 10 मार्क्स या वर्षी त्याचे मार्क्स सुद्धा जातील. VJ कॅटेगरीचं बघितलं तर 1,05,000च्या जवळपास रँक आणि 500 प्लस मायनस 10च्या जवळपास मार्क्स. जर का आपण NTB कॅटेगरीचं बघितलं तर जो रँक आहे तो 1,47,000च्या जवळपास रँक गेलेला आहे आणि जर का मार्क्स बघितले आपण तर मार्क्स आहेत 480 प्लस मायनस 10. NTCचं जर का आपण बघितलं तर 87,000च्या जवळपास आपला रँक गेलेला आहे आणि मार्क्स जर का बघितले तर 530 प्लस मायनस 10च्या जवळपास आपले मार्क्स लागतील. तेच जर का आपण NTDचं बघितलं तर 86,000च्या जवळपास आपला रँक गेलेला आहे आणि 530 प्लस मायनस 10 याचे मार्क्स गेलेले आहेत. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्क्सवरून काहीच नसतं. खरी सीट आपल्याला मार्क्सवरून मिळतच नाही. खरी सीट आपल्याला रँकवरून मिळते की आपण टोटल मुलांमध्ये कितव्या नंबरवर आहे यावरूनच आपल्याला सीट मिळते. म्हणून माझं म्हणणं हे आहे की हे जे आपण एक्सपेक्टेड मार्क्स आहेत हे एक अंदाज आहे. याच्या जवळपासच येईल हे तर नक्की आहे. जास्तही फ्लक्च्युएशन होणार नाहीत. याच मार्काच्या जवळपास आपला कट ऑफ येईल. बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे तो आहे रँक. रँकवरूनच आपल्याला कॉलेज मिळणार आहे. हीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.